वर्षी आपल्या सोबत येतील यात मात्र देखील शंका नाहीये. रन संख्या स्कोर कार्डवर स्थिर. रिव्हर्सचा फटका, पहिला फटका या मेगा फायनलचा. राहुल ओहो, याही वेळेस बॅट चालण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने लॉंग स्टॉप रिजन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. आज राहुल जोनवाल सरांनी भरत परदेशीयांचा बॅटल रंगणार आहे. रिव्हर्सचा फटका, चेंडू चाललाय सरळ समृद्धी. यावेळेस फुललेनचा बॉल अर्जुन गुसिंगे यांच्या बॅट मधून विकेट क्षेत्रामध्ये येतोय खणखणीत चौकार. येण्याच्या आतमध्ये अर्जुन गुसिंगेचा. रन संख्या 24. याही वेळेस वाट बघितली, मागच्या दिशेने फटका खेळला अलॉंग दी कार्पेट, जमिनीला समांतर आणि चेंडू जातोय असती. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा शेवटचा बॉल मात्र अजूनही या षटकात द्यायचं बाकी. लास्ट बॉल टू गो. पायावर टाकण्याचा प्रयत्न आणि बघा हे मैदान असं आहे, एकदा का लॉंग लेग फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या 37 रन. ओहो, यावेळेस काय राहुल जोनवाल या वर्षी वापस वाट बघावी लागणार आहे या TRPL ची. मग तर आजच तुम्हाला जे काही करायचंय ते मैदानाच्या आतमध्ये करायचंय. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक खोदून मारलाय. वा 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 सरांकडून जबरदस्त. रन संख्या 48 बिनगडी बाद 48 फॉर नन. रिव्हर्सचा फटका आणि सातत्याने 45 54 इथे मात्र फटका बसलाय आणि मोठा तिकडे येतोय. 59 रन 1 गडी बाद. अन्नू स्ट्रायकर टाकळीवाडी. रिव्हर्स यावेळेस अल्टी पलटी आणि मिळतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. याही वेळेस बॉल यायचे बाकी आहेत. अर्जुन गुसिंगे 14 बॉल मध्ये 23 वरती नॉट आउट. टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, फिल्डर आहे आणि इकडे मात्र काय विकेट. याही वेळेस इथे क्लीन बोल्ड युमेन साइड हिट. खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायचा. अनेक प्रेक्षक आपण बघतो दिवसभर वडापाव खाल्लाय की नाही याचं देखील भान राहत नाही, पण मॅचेस बघण्यासाठी पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये. डक गोलंदाजी मार्कवर कांतीलाल भाऊ. रिव्हर्सचा फटका, वा वा वा, ही खासियत आहे. आकाश राजपूत KGF समोर उभं राहत आहे, बघण्यालायक राहणार आहे. एकीकडे अन्नू स्ट्रायकर, दुसरीकडे KGF. रिव्हर्सचा फटका, वा, बॅटच्या टोएंडला लागला. पुढचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती रिव्हर्स आणि चेंडूला पाडून दिले. फटका फसला आणि पहिल्याच बॉलवरती और यावेळेस मात्र आशिष राजपूत बाहुबलीच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघत आहोत. यावेळेस लपेटला, वा काय फटका आहे, लाकूड तोड्या जणू काही. 12 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. याही वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न आणि इकडे मात्र फसलेत. आता येते एकही बॉल, असं चित्रच 5व्या बॉलवरती. यावेळेस काय, अरे सब कुछ लगा है दाव पर, अब रुक नहीं सकते. यकीनन चांगली कामगिरी. लॉफ्ट केलाय भरत आणि भरत मात्र जातात आहेत तंबूच्या आसरेला परत. ज्या आनंदी गतीने बघायला भेटतायत. इकडे देखील आपण डगआउटच्या बाजूला देखील बघितलं तर प्रेक्षक इथे मात्र उडवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सारा. हो, क्या बात आहे. याही वेळेस लॉंग लेगला टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, मात्र फक्त आणि फक्त चेंडूच्या पाठबोळे धावतील. इथे मात्र अपील केलं जात. धावा अगदी सेम आहेत, पण विकेट थोडं जास्त आहे. तिथे फटका बसलाय, चेंडू हवेत आणि ते गोलंदाजी नक्कीच तुम्हाला बघायला भेटतीये. फुललेनचा बॉल आडव्या बॅटनी उडवण्याचा धावाचा मात्र खर्च केलाय. बडे मॅच का बडा खिलाडी आणि अजून एक विकेट. रगो में खून खानदानी है. दादा 18 जिंकण्यासाठी धावा पाहिजे. 45, 18 बॉल 45.
यावेळेस स्लॅश केलाय. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज. त्यांचा याही वेळेस पेसने मात्र इकडे बीट केलंय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. लांबवरची चेस, लांबवरची झुकला की काय, बट विनायक ढुसिंगे म्हटले थांबा मी आहे ना, बट लॉफ्ट केलाय. आता मात्र बाबासाहेब काळे यांनी घेतली आहे विकेट. यावेळेस बॅट लावली तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे आणि चेंडू अगदी जातो. थ्रिलर या सामन्याचा 14 बॉल 33. स्लॅश करण्याचा प्रयत्न फिल्डर आणि अजून एक वेळेस मिसफील्ड. काय पुढच्या षटकामध्ये पुढचा बॉल. इथे मात्र मुन्नाच्या बॅट मधून बिग हिट षटकार. 11 बॉल 23. ओहो अरे अहंकाराची उडी काय कामाची. पैसा वसूल. 10 बॉल 17. इथे कमबॅक. इथे थोडा याही वेळेस स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. पहिल्या 2 बॉल 2 9 गमलाडू यांच्या मालकीचा संघ. सर्वांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा षटक. यावेळेस काय फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. आणि यस इकडे मात्र ओहो ची टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा षटक. यावेळेस काय फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. आणि 12ची गरज. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस होईल. जबरदस्त स्पर्धा, सीझनची पहिली मोठी स्पर्धा. आणि बॅटची कड. ओहो इकडे मात्र चेंडू अडवला. अभिनंदन राहील संपूर्ण टीमला. आणि यस पुरेपूर जर बघितलं तर जबरदस्त क्रिकेट थ्रू आउट दी टुर्नामेंट ही टीम खेळली. वसूल मॅच, डोळ्याचा फांडे फेडणारा मॅच आणि या जबरदस्त थ्रिलर वाली संघाने. अभिनंदन असेल अण्णू स्वायगर टाकलेवाडी, अभिनंदन असेल संतोष भाऊ गोमलाडे. नक्कीच बघितलं तर खेळ आपण स्पर्धेमध्ये दाखवला आणि एक ऑलमोस्ट चांगला सामना प्रेक्षकाला देखील बघायला भेटला. आणि या स्पर्धेत